तर वोट चोरीवरून आता रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। वोट चोरी होऊ नये असं रामदास आठवलेंनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगानं काळजी घ्यावी असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिलेला आहे। विरोधकांच्या प्रश्नाचं निरसन झालं पाहिजे। यापूर्वी विरोधक वोट चोरी करून सत्तेत आले असंही आठवले म्हणालेत। राज्यातील विरोधी पक्षांनी मांडलेल्या वोट चोरीच्या आरोपांचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केलंय। अशा प्रकारे मतांची चोरी होता कामा नये याची काळजी निवडणूक आयोगानं घेतली पाहिजे। विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन झालं पाहिजे असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। हा मोर्चा सत्याचा नव्हता तर पत्त्याचा होता। यापूर्वी ज्यांनी वोट चोरी करून सत्ता मिळवली तेच आज ओरडत आहेत, परंतु त्यांनी जे उघडकीस आणलंय त्याच्यावर विचार व्हायला हवा असंही रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे। काउंटिंग 14 नवंबर वाटते का सत्याचा मोर्चा नव्हता, तो पत्त्याचा मोर्चा होता। एक तर सत्याचा मोर्चा ठीक आहे, त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा विचार इलेक्शन कमिशनने करणं अत्यंत आवश्यक आहे। हा विषय सरकारशी जोडता कामा नये। ज्या ज्या ठिकाणी अशा याद्या बोगस असतील, ज्या ठिकाणी एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावं असतील, तर ते सगळे मतदार जे आहेत ते सगळे मतदार आम्हाला मतदान करणार असं नाही आहे, त्याच्यामधले त्यांना मतदान करणारे लोक असतील। त्यामुळं बोगस जी पद्धती आहे ती बोगस पद्धती असू नये, मत चोरी होऊ नये अशीच आमची भूमिका आहे।